दारात कोहळा बांधला असेल तर हा व्हिडिओ पहा. कोहळा का बांधावा, कुठे बांधावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात. कोहळा हे एक फळ आहे. प्राचीन काळी या फळाचा वापर यज्ञामध्ये आहुती देण्यास केला जायचा. अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये शोषून घेतो. आपल्या घराला, घरातील लोकांना कुणाची दृष्टी लागत असेल, नजर लागली असेल, एखादी बाधा उत्पन्न झालेली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता या कोहळ्यामध्ये आहे. मित्रांनो, हा कोहळा घरापुढे बांधतात, दुकानापुढे, ऑफिस पुढे सुद्धा बांधला जातो. मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे, विधी आहे. जर त्या विधीचं पालन केलं गेलं नाही तर मात्र या कोहळ्याचा कोणताही लाभ प्राप्त होत नाही. अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोहळा बांधला होता आणि काही दिवसातच तो सडून गेला, कोहळ्यातून पाणी खाली पडू लागलं, तर हा अपशकुन तर नाही ना? तर त्याचाही उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, कोहळा खरेदी करताना लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट ती म्हणजे कोहळा देठ असणारा असावा. कोहळा आणल्यानंतर तो आपण स्वच्छ धुवायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर पाटावरती एखादं वस्त्र अंथरून त्यावरती हा कोहळा ठेवावा आणि त्याच्या एक बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक आपण काढायचे आहे. ओम काढण्यासाठी अष्टगंध वापरा आणि स्वस्तिक जे काढायचे आहे त्यासाठी कुंकवाचा वापर आपण करायचा आहे. आणि त्यानंतर देठापासून तो अगदी खाली बुडापर्यंत काजळाच्या पद्धतीने एक काळी रेख सुद्धा आपण ओढायची आहे. त्यानंतर हा कोहळा पूजा करण्यासाठी रेडी आहे. या कोहळ्याचे आपण हळद कुंकू वाहून थोडेसे अक्षता म्हणजेच तांदूळ टाकून दिवा लावून अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना, आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की या कोहळ्याच्या मदतीने आमच्या घराचं वाईट शक्तीपासून नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावं. आणि त्यानंतर हा कोहळा आपण घरामध्ये टांगायचा आहे. आता टांगताना लक्षात ठेवा, कोहळा टांगल्यानंतर कधी कधी अगदी एका आठवड्यामध्ये तो खराब होतो, 8 ते 10 दिवसात खराब होऊन जातो. अशा वेळी घाबरून जाऊ नका. तुमच्या वास्तूमध्ये जी काय अशुभ ऊर्जा आहे, जो नजर दोष असेल, जी काही बाधा असेल ती सर्व सामावून घेण्याची या कोहळ्याची क्षमता संपलेली आहे. त्याची जी एक कॅपॅसिटी होती ती कॅपॅसिटी संपलेली आहे आणि म्हणून आता कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळू लागतं. तेव्हा आपण घाबरून जाऊ नका. हा कोहळा फेकून द्या, वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये तो टाकून द्या आणि पुन्हा नवीन कोहळा आपण आणायचा आहे आणि तो लावायचा आहे. आता लक्षात ठेवा, खराब झालेला कोहळा चुकूनही आपण आपल्या घरामध्ये आणण्याची चूक करू नका, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर नकारात्मक गोष्टी साठलेल्या आहेत. तर जर कोहळा अशा प्रकारे सुरुवातीला खूप लवकर खराब झाला तर समजून जा की त्याचा योग्य तो वापर चालू आहे, त्याने त्याचं काम अगदी परफेक्ट केलेलं आहे. ही अशुभ ऊर्जा आपण घराबाहेर दूर कुठेतरी फेकून द्यायची आहे. आता जो नवीन कोहळा तुम्ही आणून लावला तो तुम्हाला जास्त दिवस टिकलेला दिसून येईल किंवा जर खूप जास्त तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर तो सुद्धा खराब होईल. तेव्हा नव्याने पुन्हा एकदा तो आणण्याची आपण तस घ्यायला हवी. एकदा का तुमच्या घरातील वातावरण निवळलं, सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली, कोहळा वर्षभर टिकून राहतो, अगदी त्यापेक्षा जास्त काळ सुद्धा. आता जो कोहळा आहे, कोहळा हा शक्यतो शनिवारच्या दिवशी लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे. शनिवारचा कोहळा लावलायचा आहे, टांगायचा आहे, त्याची पूजा करायची आहे आणि ती सुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जर कोहळा खराब झाला तर नवीन कोहळा जो लावायचा आहे तो सुद्धा शनिवारच्या दिवशीच लावायचा आहे. परंतु एकदा कोहळा लावल्यानंतर जर पुढे शनी अमावस्या आली, दिवाळी अमावस्या आली, सोमवती अमावस्या आली, आता शनी अमावस्या म्हणजे शनिवार जी अमावस्या येते तिला शनी अमावस्या असं म्हणतात, सोमवार जी अमावस्या येते तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं, मंगळवारी येते तिला बहुम अमावस्या, तर सोमवारची अमावस्या आणि शनिवारची अमावस्या ही जर आलीच तर त्या दिवशी तुम्ही कोहळा बदलू शकता. तुमच्या इच्छेनुसार बदलावं, बदलणे गरजेचे नाही, तुमच्या इच्छेवर ते अवलंबून आहे. आता कोहळा लावताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, तो नेहमी घरच्या किंवा व्यवसायाच्या बाहेर लावायचा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर त्या कोहळ्यावर पडायला हवी अशा प्रकारे तो लावायचा आहे आणि बाहेर आपल्या घरात येणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे अशा ठिकाणी त्याची जागा निश्चित करायची आहे. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय तर बाहेरून जी व्यक्ती घरामध्ये येत असते, जर तिच्या मनामध्ये काही काळेभोर असेल, काही ती एखादी अद्वित्य जर ती आपल्यावरती करणार असेल, काही बाधा करणार असेल किंवा तिची नजर जर आपल्याला लागणार असेल तर त्या सर्वांना घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी शोषून घेण्याचं काम हा कोहळा करत असतो. तुम्हाला माहित आहे का की कोहळा कधी लावावा? जर तुमच्या घरातल्या लोकांची सातत्याने चिडचिड होते, तुमच्या घरातले लोक जे व्यवसाय करत असतात त्या व्यवसायामध्ये, उद्योग धंद्यामध्ये अडचणी येतात, प्रगती कशीच होत नाहीये, आधी प्रगती होत होती मात्र तिला आता ब्रेक लागलाय, तर ही सगळी बाहेरची बाधा किंवा नजर दोष असू शकतात आणि अशा वेळी आपण हा कोहळ्याचा उपाय करू शकता. तर मित्रांनो,
मित्रांनो, कोहळ्यासंबंधीची ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा छोटासा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माहिती आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबियांना अधिक ते अधिक शेअर करा.